गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण आज क्रोनोबायोटिक्स हा चॅप्टर बघणार आहे. ओके, तर क्रोनोबायोटिक्स काय, त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की सर्कॅडियन रिदम काय. ओके, सर्कॅडियन रिदम म्हणजे काय असणार आहे बघा. तर आपण म्हणणार आहे बायोलॉजिकल क्लॉक. सर्कॅडियन रिदम म्हणजे काय, एक बायोलॉजिकल क्लॉक आपल्या बॉडीमध्ये जे विशिष्ट प्रकारे रेग्युलेट होत जातं. ओके, म्हणजे सकाळी वेगळे हॉर्मोन असेल त्याचं सिक्रेशन वाढवलं जाईल किंवा कमी केलं जाईल. ओके, संध्याकाळी वाढवलं जाईल किंवा कमी केलं जाईल. हे डिपेंड ऑन द टाईम असणार आहे. ओके, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पण एक क्लॉक असणार आहे ज्याच्या थ्रू हॉर्मोन रिलीज किंवा हॉर्मोनचं इनिबिशन किंवा सिक्रेशन इनिबिट केलं जाईल. ओके, अशा सर्व काही गोष्टी याच्यामध्ये केल्या जातील. त्याला आपण म्हणू सर्कॅडियन रिदम किंवा व्हेरियस फंक्शन्स ऑफ बॉडी रेग्युलेटेड बाय द clock which is present inside the body, like to regulate sleep and awakening cycle, then digestion, then muscle contraction and other hormones which are important to regulate vital functions. ओके, भरपूर सारी इम्पॉर्टंट गोष्टी असणार त्याचं फंक्शन्स कॅरीड अवे करण्यासाठी त्या ठिकाणी हॉर्मोन रिलीज केले जातील. पण ते डिपेंड असणार आहे कशावर, तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकवर. ओके, ठीक आहे. बघा काय असणार आहेत हे बायोलॉजिकल क्लॉकचं थोडंसं ओव्हरव्ह्यू आहेत. बघा, दुपारचं असणार आहे, बघा दुपारचं, आणि असेल मिड नाईट. ओके, आपण सकाळपासून चालू करूया. जेव्हा तुम्ही सकाळी जागे होणार आहेत, ओके, या ठिकाणी अवेक होणार आहेत. ओके, मग अवेक होण्यासाठी म्हणजे जागे होण्यासाठी काही एक हॉर्मोन आहे, काय असणार तुमचा ॲड्रेनालिन हॉर्मोन म्हणा किंवा न्यूरोट्रान्समीटर म्हणा, हा ठिकाणी रिलीज होईल. आणि त्याच प्रमाणात त्याच वेळेस काय होईल, मेलाटोनचं त्या ठिकाणी काय होईल, इनिबिशन म्हणजे सिक्रिशन त्या ठिकाणी स्टॉप केलं जाईल, म्हणजे तुम्हाला जाग येईल. ओके, नंतर टेस्टोस्टेरॉन लेवल हाय असणार आहे, तुमची कॉग्निटिव्ह क्लॅरिटी पण व्यवस्थित असणार आहेत आणि हाय अलर्टनेस असणार आहे. ओके, म्हणजे 6 ते 12च्या दरम्यान काय तुमची हे कंडिशन, हे सगळं मेंटेन कशा थ्रू करणार, तुमच्या सर्कॅडियन रिदम थ्रू म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक थ्रू. त्यानंतर ड्राउझिनेस, थोडंसं 12 नंतर तुम्हाला थोडंसं ड्राउझिनेस मरगळासारखं होईल. त्यानंतर नेक्स्ट तुमची बेस्ट कोऑर्डिनेशन असेल, हायेस्ट मसल स्ट्रेंथ असेल, म्हणून 5-6च्या दरम्यान काय करतात, भरपूर सारे बॉडी वर्कआउट करतात. त्यानंतर ब्लड प्रेशर अँड टेम्परेचर ॲट मॅक्सिमम लेवल. त्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग, ब्रेनस्टॉर्म टाईम, म्हणजे कधी कधी बघा तुम्हाला 10च्या नंतर अचानक नवीन विचार यायला सुरू होतील. ओके, किंवा नवीन काहीतरी करण्याच्या गोष्टी आपल्याला सुचतील. ओके, त्यानंतर मेलाटोनिन सिक्रेशन स्टार्ट, म्हणजे 10च्या नंतर आणि 12च्या मध्ये ठीक आहे काय सिक्रेशन वाढवायला सुरुवात होईल, बॉडीमध्ये सिक्रेट व्हायला सुरुवात होईल मेलाटोनिन, विच इज अ पिनियल ग्लँड हॉर्मोन. ओके, पिनियल ग्लँड तुमच्या ब्रेनमध्ये आहे, त्या थ्रू काय होईल, मेलाटोनिन सिक्रेट केलं जाईल. मेलाटोनिन काय एक स्लीप हॉर्मोन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्लीप येते, झोप येईल. त्यानंतर डीप स्लीप, लोवेस्ट बॉडी टेम्परेचर, हे काय सायकल एक. ओके, हे काय एक सायकल चाललेली आहे, हे एक सायकल आहे. ओके, ही रिव्हॉल्व होत राहिली, ही काय एक सायकल तुमची एक रिव्हॉल्व होत राहिली आहे, आणि ही रेग्युलर रुटीन आहे तुमचं, काय एक रुटीन आहे, याच्या थ्रू काय वेळेला कंट्रोल केली जाईल ही बायोलॉजिकल क्लॉक तुमचं. ओके, पण अचानक एखादा इव्हेंट याच्यामध्ये ॲड झाला आहे किंवा रिमूव्ह केला गेला आहे तुम्ही किंवा कशा कारणास्तव. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही झोपण्याचा टाईम बघा तुमचा काय, हा 10 वाजायचा तुमचा झोपण्याचा टाईम आहे. ओके, त्यानंतर 12 असेल, 2 असेल, 4 असेल आणि 6 असेल. ओके, हा काय तुमचा एवढा पिरियड स्लीप घेण्याचा आहे. पण काही कारणास्तव तुमची झोप या ठिकाणी 12पासून चालू झाली आणि 5 वाजताच तुम्ही उठलेत, काहीतरी कारणास्तव, म्हणजे तुमची झोप होते का नाही, म्हणजे मेलाटोनिनचं सिक्रेशन जे प्रॉपर प्रमाणात होणार नाही, झोप होणार नाही व्यवस्थित. आणि समजा ही स्लीप किंवा अजून काही फंक्शन डिस्टर्ब झाले असतील, ते बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब झाला असेल, तर ते मेंटेन करण्याचं काम कोण करणार, तुमचे हे क्रोनोबायोटिक्स करणार. ओके, म्हणजेच काय, द ड्रग्स विच आर यूज्ड इन imbalance between biological clock, that is a circadian rhythm, which called as chronobiotics, which readjust the biological rhythm or circadian rhythm. ठीक आहे, बघूया आपण सर्कॅडियन रिदम काय बघा परत एकदा. बघा काय असेल, 12 नंतर म्हणजे दुपारनंतर ॲडिपोनेक्टिन हार्मोन रिलीज केला जाईल, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्सुलिन, जे इन्सुलिनसाठी सेन्सिटायझिंग टिश्यूज आहेत, म्हणजे मसल वगैरे आहे त्यांना सेन्सिटाईज करणं, किंवा इन्फ्लामेशन झालं असेल तर त्याचा रिस्पॉन्स शो करणं,
किंवा इन्फ्लामेशन कमी करणं ते त्याचं काम आहे. ॲडिपोनेक्टिन असेल, त्यानंतर इन्सुलिन आपल्याला माहिती आहे ब्लड शुगर लेवल कमी करणे. त्यानंतर FSH असेल, LH असेल. काय FSH LH? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि दुसरा असेल ल्युटिनायझिंग हार्मोन विच इज सिक्रेटेड बाय द पिट्युटरी ग्लँड्स. त्यानंतर ग्रोथ हार्मोन असेल, मेलॅटॉनिन असेल, पिनियरी ग्लँड थ्रू सिक्रेट केलं जाईल. ग्रोथ हार्मोन आपल्या ब्रेन थ्रू म्हणजे पिट्युटरी ग्लँड थ्रू सिक्रेट केलं जाईल. ओके, म्हणजे याचा टाईम बघा काय आहे. ॲडिपोनेक्टिन, इन्सुलिन, FSH LH, ग्रोथ हार्मोन, मेलॅटॉनिन हे काय रिलीज करायला सुरू होते. द लेप्टिन असेल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर डिपॉझिशन ऑफ फॅट इन टू द ॲडिपोज टिश्यूज. त्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल TSH. त्यानंतर प्रोलॅक्टिन हार्मोन असेल, T3 असेल, टेस्टोस्टेरॉन असेल, कॉर्टिसोल असेल, हे काय या ठिकाणी रिलीज केले जातात. म्हणजे बघा ह्या दिवसा बघा कोणकोणते हॉर्मोन रिलीज केले जातील आणि झोपल्यानंतर तुमचे कोणकोणते हॉर्मोन रिलीज केले जातील. ओके, मग डिपेंड कशावर आहेत ते टाईमवर डिपेंड आहेत किंवा इनसाईड बॉडीच्या आतमध्ये जे बायोलॉजिकल क्लॉक प्रेझेंट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पण थोडंसं डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केला त्यांनी. बघा 6 वाजता जेव्हा तुमचे उठणार तुम्ही काय ब्लड प्रेशर खूप जास्त असेल. की का असेल? कारण आपल्याला माहिती अवेक करणारा हॉर्मोन कोणता आहे तुमचा? ॲड्रेनलिन असेल. आणि ॲड्रेनलिन असलं आहे म्हणजेच काय होणार, ते ब्लड प्रेशर वाढेल, त्यानंतर हार्ट रेट वाढेल, त्यानंतर फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढेल. ओके, म्हणजे हे काय सगळे हार्टवर इफेक्ट आहेत. आणि ह्याच्यामध्येच याच्यामुळेच काय होईल, त्या ठिकाणी हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त या पिरियडमध्ये. कारण काय होतं, आपली बॉडी अवेक होते, त्या ठिकाणी ॲड्रेनलिन रिलीज केलं जाईल. आणि ॲड्रेनलिनचा इफेक्ट आपल्याला माहितीच काय, तो इन्क्रीज हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, तर मग हे वाढलेत. ओके, हे वाढल्यामुळे समजा मग आपण ॲडल्ट आहे किंवा आपली सिस्टीम व्यवस्थित, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, इश्यू नाही. पण ज्यांची हार्ट हायपोडायनेमिक कंडिशनला होतं आणि अचानक ॲड्रेनलिन रिलीज झालं तर अचानक हार्ट त्या ठिकाणी बंद पडू शकेल. म्हणून हा जो पिरियड याच्यामध्ये काय होतं, हार्ट अटॅक याचे चान्सेस जास्त असतात. नंतर मेलॅटॉनिन सिक्रेशन स्टॉप. त्यानंतर हायेस्ट अलर्टनेस असेल. मेलॅटॉनिन सिक्रेशन स्टॉप का बरं? कारण आपण अवेक झालो आहे आणि मेलॅटॉनिन काय तुमचा स्लीप हॉर्मोन आहे. ओके, त्यानंतर दुपारी 12 काय काय होईल बघा, बेस्ट कोऑर्डिनेशन असेल, फास्टेस्ट रिॲक्शन टाईम असेल, बेस्ट मसल स्ट्रेंथ अँड कार्डिओव्हॅस्क्युलर इफिशियन्सी. म्हणून या ठिकाणी बघा हे 5 ते 6च्या दरम्यान किंवा ह्या दरम्यान 8च्या दरम्यान 5 ते 8च्या दरम्यान काय करतात, जिम वर्कआउट केले जातात. हाय ब्लड प्रेशर असेल, हायेस्ट बॉडी टेम्परेचर असेल, मेलॅटॉनिन सिक्रेशन स्टार्ट. ठीक आहे, म्हणजे आपला जो झोपायचा टाईम आहे इथून तर इथपर्यंत किंवा इथपर्यंत आपण म्हणत चालले. याच्यामध्ये काय होतं आहे, तुमचं मेलॅटॉनिन सिक्रेशन होत जाते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला झोप येईल. ओके, पण डिपेंड ऑन द लाईट. जेव्हा तुम्ही झोपताय त्याच्यामध्ये डार्क कंडिशन असेल तर जास्त प्रमाणात मेलॅटॉनिन सिक्रेश होईल आणि त्याच्यामुळे चांगली झोप येईल. आणि समजा उजेडात झोपलं तर कमी झोप येईल, कारण का आपला ब्रेन मेलॅटॉनिन सिक्रेट करत असतो. जेवढं जास्त मेलॅटॉनिन तेवढी चांगली झोप. पण आपल्याला माहिती रिलेशन काय आहे, जेवढं डार्क रूम असेल किंवा जेवढी लाईट कमी आपल्या बॉडीवर किंवा डोळ्यात थ्रू आतमध्ये जाईल त्यात काय होईल, मेलॅटॉनिन सिक्रेशन व्यवस्थित होईल. जेवढं डार्क असेल तेवढं सिक्रेशन जास्त, तेवढी चांगली झोप. म्हणून झोपायच्या आधी मोबाईल वापरायचा नाही. ओके, ठीक आहे, म्हणून झोप येत नाही, मागचं हे कारण आहे. नंतर असेल सर्कॅडियन रिदम काय बघा, याचं पण आपण ते सांगितलं मी. बघा आईजमध्ये काय होणार आहेत, या ठिकाणी रेज जे पडतात हे डार्क असेल तर काय होईल, स्टिम्युलेट केलं जाईल कशाचं सिक्रेशन, मेलॅटॉनिनचं थ्रू सुप्रा किमॅटिक न्यूक्लियस विच प्रेझेंट इन द पिनियल ग्लँड. ओके, त्या थ्रू काय होईल, तुमचं मेलॅटॉनिन सिक्रेशन केलं जाईल. एंडोक्राईन सेल्स आहेत, ब्लड वेसल आहे, टार्गेट सेल्स. आणि जेव्हा रिस्पॉन्ड एक स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशन अचीव केलं जाईल किंवा एक रिस्पॉन्ड तयार केला जाईल, मग तो काही फीडबॅक सिग्नल स्टिम्युलस सेंड करेल आणि मेलॅटॉनिन सिक्रेशन त्या ठिकाणी बंद करेल. म्हणजे झोप आल्यानंतर मेलॅटॉनिनचं सिक्रेशन बंद केलं जाईल किंवा त्याचे अँटॅगॉनिस्ट एखादा इफेक्ट असेल किंवा फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमच्या त्या सायकलमध्ये समजा 10 PM पासून 6 AM पर्यंत त्या ठिकाणी मेलॅटॉनिन सिक्रेश केलं आहे. आणि त्यानंतर समजा तुमच्या डोळ्यावर उजेड पडला, ओके, लाईट पडली, तर त्या ठिकाणी काय होईल, सिक्रेशन आपोआप थांबवलं जाईल विथ द हेल्प ऑफ स्टिम्युलस. ठीक आहे, म्हणजे सर्कॅडियन रिदम वेगळं काही नाही आहे, एक बायोलॉजिकल क्लॉक आहे, ते वेगवेगळे प्रोसेस त्या ठिकाणी कंट्रोल अँड रेग्युलेट केले जातात. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा काय, क्रोनोबायोटिक्स. आपण मेन पॉईंटवर येतो, आपण बघितलं सर्कॅडियन रिदम काय. नंतर नेक्स्ट असेल क्रोनोबायोटिक्स. क्रोनोबायोटिक्स आर द सबस्टन्स दॅट कॅन अफेक्ट युअर बॉडी इंटरनल क्लॉक, ऑल्सो नोन ॲज द सर्कॅडियन रिदम. ओके, म्हणजे समजा आपल्या इंटरनल
जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते डिस्टर्ब झालं आहे काही कारणास्तव, एखादा इव्हेंट ॲड झाला आहे किंवा एखादा इव्हेंट कमी झाला, त्याच्यामुळे काय होतं आपलं बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब केलं जाईल. आणि अशा कंडिशनमध्ये आपण काय करणार आहे, हे ड्रग्स खाण्याला आपण क्रोनोबायोटिक्स म्हणूया. दिस नॅचरल 24 hour सायकल रेग्युलेट्स थिंग्स लाईक स्लीप, वेकफुलनेस, हॉर्मोन प्रोडक्शन अँड डायजेशन. ओके, मग समजा हे इव्हेंट्स आहे, स्लीप असेल, वेकफुलनेस असेल, हॉर्मोन प्रोडक्शन असेल, डायजेशन असेल, हे काय तुमच्या बायोलॉजिकल क्लॉक थ्रू रेग्युलेट केलं जाईल. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही जेवले नाही आहेत, ओके, सकाळ समजा झोपेतून उठलेत आणि त्यानंतर बघा समजा आपलं नॉर्मल रुटीन काय असतं, रात्री झोपायचं, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर स्वतःचं आवरायचं, त्यानंतर नाश्ता करायचा. ओके, त्यानंतर तुम्ही काहीतरी काम करत असाल, त्यानंतर परत 12-1 वाजेपर्यंत तुम्ही परत जेवण आहेत, त्यानंतर परत 4-5च्या दरम्यान थोडासा नाश्ता करत असाल तर नाश्ता करत असाल, म्हणजे त्यावेळेस काय तुम्हाला ती गोष्ट आठवून येईल. ओके, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही दररोज 10 वाजता झोपत असाल तर 10 वाजता तुम्हाला झोप आल्यासारखं होईल. म्हणजे काय आपल्या बॉडीमध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक आहे, समजा डिस्टर्ब झालं, ओके, त्याला परत जागा राहण्यासाठी जे ड्रग खाण्यात आपण म्हणणार आहे क्रोनोबायोटिक्स. फॉर एक्झाम्पल मेलॅटॉनिन. ओके, मेलॅटॉनिन काय एक पिनियल ग्लँडचा हॉर्मोन आहे विच इंड्यूस स्लीप. ओके, पण समजा एखाद्याला प्रॉब्लेम, फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाला इनसोमनिया म्हणजे इनएबिलिटी टू स्लीप आहे, आणि अशा कंडिशनमध्ये आपण समजा त्याला ड्रग दिला तर त्याला काही स्लीप इंड्यूस होईल. पण कधी, जेव्हा तो ड्रग तो रात्री खात असेल तेव्हा जास्त इफेक्ट भेटेल, आणि जेव्हा तो दिवसा असेल तर कमी इफेक्ट भेटेल. कारण का, मेलॅटोनिन सिक्रेशन डिपेंड ऑन द डार्क किंवा लाईट विच एंटर्ड इन द आईज. जेव्हा जास्त डार्क असेल तर आपलं चांगली झोप येईल, आणि जेव्हा जास्त लाईट असेल तर आपल्याला झोप येणार नाही. ओके, किंवा एक्सपेरिमेंट पण केला होता की एका माणसाला एका व्हाईट रूममध्ये झोपण्यासाठी दिलं होतं, पूर्ण सगळं व्हाईट, म्हणजे कुशन्स व्हाईट, बेड व्हाईट, बाहेरचा कलर व्हाईट, लाईट पण व्हाईट. ओके, मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला झोप येणार नाही, आणि जेव्हा झोप येणार नाही तेव्हा काय डिल्युजन व्हायला सुरुवात होईल, हॅल्युसिनेशन व्हायला सुरुवात होतील, म्हणजे वेगवेगळे विचार येतील. कारण ते काय झालं, झोपच न येल्यामुळे. ओके, कळते का. मग अशा पेशंटमध्ये ज्यांना झोप नाही येते किंवा काहीतरी इश्यू असेल, मग आणि तो नॅचरल ट्रीट करणार असेल तर आपण त्याच्यामध्ये मेलॅटॉनिन देऊया, ओके, विच फिक्स द स्लीप सायकल. ओके, त्यानंतर बघा क्रोनोफार्मॅकोलॉजी काय बघा. आता फार्मॅकोलॉजी तर आपल्याला माहिती आहे काय, स्टडी ऑफ ड्रग अँड इंटरॅक्शन बिटवीन द लिव्हिंग सिस्टीम्स ऑर ह्युमन्स. ओके, हेल्बर्ग in 1960 इंट्रोड्यूस द टर्म क्रोनोफार्मॅकोलॉजी. हेल्बर्ग 1960मध्ये क्रोनोफार्मॅकोलॉजी ही टर्म कॉइन केली, आणि काय सांगता बघा ते, क्रोनोफार्मॅकोलॉजी इज सायन्स डिलिंग विथ द ऑप्टिमायझिंग द ड्रग इफेक्ट अँड मिनिमायझिंग द ॲडव्हर्स इफेक्ट बाय टायमिंग मेडिकेशन्स इन रिलेशन टू द बायोलॉजिकल रिदम. म्हणजे काय त्यांचं म्हणणं आहे की असा एक टाईम असणार स्पेसिफिक, त्यावेळेस आपण समजा एखादा ड्रग दिला तर त्याचा काय होईल, मॅक्सिमम थेरपॅटिक इफेक्ट भेटेल आणि मिनिमम ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. ओके, फक्त आपल्याला तो टाईम कळायला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण समजा एखादी अँटॅसिडची टॅबलेट आहे, आपण कधी खात होती, जेवणाच्या आधी. ओके, जेवण पण आपल्या वेळेवर आहे. ओके, तर आपण जेवणाच्या आधी का खातो, कारण त्याचा इफेक्ट काय होईल, प्रॉपर थेरपॅटिक इफेक्ट त्या ठिकाणी भेटेल, आणि जे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहेत कोणाचे, जे ड्रग बरोबर आपण खाणार आहेत त्याचे काय होईल, आपण त्या ठिकाणी इनिबिट करूया. ओके, ते इंट्रॅक्शन पण आहे, पण आपण त्या ठिकाणी बघितलं बायोलॉजिकल क्लॉकनुसार तर आपण त्याला क्रोनोफार्मॅकोलॉजी पण म्हणूया. ओके, बघा, इट इज द इन्व्हेस्टिगेटिंग सायन्स कॉन्सर्न विथ द बायोलॉजिकल रिदम डिपेंडन्सीज ऑफ मेडिकेशन्स. समजा एखादा ड्रग आहे, आपण काय करतो, तो नेमक्या संध्याकाळीच खातो. फॉर एक्झाम्पल खोकल्याचं औषध असेल, ओके, खोकल्याचं औषध काय असेल, खोकल्याचं औषध आपण काय करतो, भरपूर वेळा रात्रीच खातो. का बरं रात्री खातो, कारण खोकल्यामुळे काय होतं, थोडंसं ड्राउझिनेस येतं, झोप आल्यासारखं होईल, आणि समजा तुम्ही रात्री गेलं तसं झोपणारच, म्हणजे काय होईल, त्या ठिकाणी झोप तुम्हाला व्यवस्थित होईल. पण समजा तुम्ही हा खोकल्याचं औषध घेऊन एखाद्या कामावर गेलेत, ओके, किंवा ड्राईव्ह करतायत, आणि अचानक तुम्हाला झोप आल्यासारखं ड्राउझिनेस झाल्यामुळं ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो. ओके, म्हणजे हार्मफुल इफेक्ट बॉडीवर आहेत. मग ते निग्लिजिबल करण्यासाठी किंवा आपण त्या बायोलॉजिकल रिदमला ॲडजस्ट करणार आहे, कारण आपण खोकल्याचं औषध रात्री घेऊया. बघा, एम्स काय आहेत की क्रोनोफार्मॅकोलॉजी शिकणं का गरजेचं, टू इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑफ चेंजेस इन द सर्केडियन रिदम, पिरियडिक अँड पिरियडिक्टेबल फॉर द बोथ क्रोनो इफेक्टिव्ह अँड क्रोनो टॉलरन्स ऑफ द मेडिकेशन्स. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की ड्रग समजा आत्ता एकदा खाल्ला आणि संध्याकाळी खाल्ला तर त्या इफेक्ट काय भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा,
2 ड्रग आहेत माझ्याकडे. कोणकोणते? एक CNS स्टिम्युलंट आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे CNS स्टिम्युलंट ड्रग आहे. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला CNS स्टिम्युलंट म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या कॉफी किंवा कॅफेन. बघा काय होईल, समजा तुम्ही सकाळी घेतलं तर काय त्याचा इफेक्ट चांगला आहे, म्हणजे तुम्हाला अलर्टनेस वाढवेल आणि व्यवस्थित तुमचं काम होईल. पण समजा तुम्ही रात्री घेतलं तर काय होईल, रे झोप येणार नाही. म्हणजे काय होईल, त्याचा इफेक्ट कमी होईल. कारण याला पण अपोज कोण करत आहे? मेलाटोनिन अपोज करत आहे. ओके. तो काय तुमचा स्लीप हॉर्मोन आहे आणि याच्यामुळे काय ते CNS स्टिम्युलेट होते. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट नाही, पण जवळपास अपोजिटच ॲक्शन त्याची. ओके. मग अशा कंडिशनमध्ये आपण काय करणार आहे, तो ड्रग बायोलॉजिकल रिदमनुसार ॲडजस्ट करणार. ओके. म्हणजे चहा आपण घरच्यावर म्हणतो ना बाबा, चहा संध्याकाळी का एवढं समजा 8च्या पुढं असेल तर आपण चहा घेत नाही, कारण का झोप येणार नाही. तसंच सकाळी बघा, सकाळी तुम्ही दुपारपर्यंत चहा किंवा दुपारी पण झोप येत असेल तर आपण चहा घेतो. ओके. किंवा कॉफी घेऊया, जेणेकरून काय झोप निघून जाईल. नेक्स्ट असेल टू फॅसिलिटेट क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह चेंजेस इन द ड्रग्स इफिकसी ॲज पर मंथ, डे ऑर हावर्स ऑफ द ड्रग मेडिकेशन्स. म्हणजेच आपण कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये जास्त इफेक्ट त्या ठिकाणी भेटू शकतो. कधी? जेव्हा आपण तो ड्रग एक व्यवस्थित टाईमला आपण त्या ठिकाणी घेतला तर. ओके. म्हणजेच फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग असेल, आपण तो 1 महिन्यासाठी घेतो आहे, 1 दिवसासाठी घेतो आहे, 1 तासासाठी घेतो आहे, किंवा 1 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी घेतो आहे. पण आपल्याला असं कळतं की समजा आपण एक ड्रग हा जेवणाच्या आधी घेतला तर जास्त इफेक्ट भेटेल किंवा जेवणानंतर घेतला तर कमी इफेक्ट भेटेल. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन. डायबिटिक पेशंटला काय सांगता, इन्सुलिन जेवणाच्या आधी घ्यायचं. ओके. आधी घेतल्यानंतर काय होईल, इन्सुलिन आधीच बॉडीमध्ये, आणि तुम्ही जेवलेत तर काय होईल, जेवल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये लगेच ग्लुकोज यायला सुरुवात होईल. आणि ग्लुकोज आलं तर ब्लड शुगर लेवल वाढायच्या आधी त्या ठिकाणी आपण इन्सुलिन घेतलं तर काय ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहायचं सुरुवात चान्सेस जास्त आहे. ओके. म्हणून आणि त्या ठिकाणी समजा जेवल्यानंतर इंजेक्शन घेतलं तर त्या ठिकाणी डोस थोडासा जास्त लागणार आहे, कारण का भरपूर सारा ड्रग त्या ठिकाणी काय, भरपूर सारं ब्लड त्या ठिकाणी असणार आहे. मे बी कॉम्पिटिशन करतील आणि त्या ठिकाणी काय होईल, इफेक्ट कमी केला जाईल. नेक्स्ट आहे टू स्टडी द टेम्पोरल डिफरन्स इन द कायनेटिक्स ॲक्टिव्हिटी अँड टॉक्सिटी ऑफ द ड्रग डिपेंडिंग ऑन देअर टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनवर डिपेंड आहे कायनेटिक्स कसं आहे, त्याची ॲक्टिव्हिटी कशी, टॉक्सिटी कशी. ओके. ओके. आपण पुढे सब डिव्हिजन्स. ओके. क्रोनोफार्मॅकोलॉजीमध्ये बघा कोणकोणते टर्म्स आहेत. क्रोनोकायनेटिक्स. पण क्रोनोकायनेटिक्स 2 शब्द आहेत बघा. क्रोनोकायनेटिक्स, क्रोनो मीन्स सर्केडियन रिदम रिलेटेड असेल आणि कायनेटिक्स मीन्स ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन. ओके. बघा, इट कॅन बी डिफाईन्ड ॲज टेम्परल व्हेरिएशन इन द फार्माकायनेटिक ऑफ द ड्रग which deals absorption, distribution, metabolism, excretion of the drug. It deals with the study of temporal changes of pharmacokinetic of the drug with respect to time. समजा आपण एखादा ड्रग घेतला, तो समजा सकाळी घेतला तर त्याचं ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम हे वेगळं होतं, आणि समजा तुम्ही तोच ड्रग संध्याकाळी घेतला त्याचं ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन वेगळं होतं. कारण का बॉडीमध्ये बायोलॉजिकल काय होतं आहे, चेंज होत राहते, व्हॅरी होत राहते. आणि अशा कंडिशनमध्ये काय होईल, त्या ठिकाणी तुमच्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन हे अफेक्ट केलं जाईल. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलं आहे बघा मेलाटोनिन. आता आपण परत एकदा रिवाईज करू की मेलाटोनिन काय आहे. मेलाटोनिन काय एक पिनियल ग्लँडचा हॉर्मोन आहे, त्याला आपण दुसरं नावात पण ओळखूया, स्लीप हॉर्मोन म्हणूया, ज्याने तुम्हाला काय ते झोप येते. ओके. ज्या हॉर्मोनमुळे तुम्हाला काय होईल, झोप इंड्यूस केली जाईल किंवा स्लीप इंड्यूस केली जाईल. बघा दिस हॉर्मोन रेग्युलेट द sleep wake cycle. It is naturally produced by the body at night and helps to promote sleep. पण समजा एखाद्या पेशंटला काय आहे, त्या ठिकाणी झोप यायचा त्रास किंवा झोप येत नसेल, बघा टेकिंग मेलाटोनिन सप्लिमेंट्स ॲट द बेड टाईम कॅन बी मोर इफेक्टिव्ह दॅन टेकिंग देम ॲट अदर टाईम्स ऑफ द डे. म्हणजेच काय आहे की समजा आपण हा रात्री ड्रग घेतला तर आपली बॉडी नॅचरली पण काय करणार आहे, मेलाटोनिन सिक्रीज करते. म्हणजे आपली काय झोप येण्याची कॉन्सन्ट्रेशन काय एवढं आहे. ओके. पण डेला आपली काय बॉडी सिस्टीम हायपर ॲक्टिव्ह आहे. ओके. म्हणजेच काय त्याला अपोज करणार आहे. ओके. काय करेल, अपोज करेल. मग जेव्हा आपण या रात्रीच्या वेळेस मेलाटोनिनचं अजून सिक्रेशन घेऊया किंवा ड्रग घेऊया, काय करेल, इफेक्ट त्या ठिकाणी वाढवला जाईल. पण असं होईल का समजा आपण दिवसा घेतो आहे, आपली बॉडी काय करते, ॲड्रेनल असेल किंवा ऑपरेटिंग हॉर्मोन त्या ठिकाणी असेल, मेलाटोनिन काय करेल, मेलाटोनिनला हा ड्रग अपोज करेल आणि काय करेल, याची ॲक्शन कमी करून टाकेल. ओके. या ठिकाणी येईल.
म्हणजेच काय, त्याचा इफेक्ट कमी झाला आहे. ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम यापैकी कोणतरी इफेक्ट झाला आहे, त्याला आपण म्हणूया क्रोनोकायनेटिक्स. म्हणजे ड्यू टू सर्कॅडियन रिदम द ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम एक्सक्रिशन इज चेंज. ओके, ड्यू टू सम हाव रिझन, काहीतरी कारणास्तव बायोलॉजिकल रिदममुळे त्या ठिकाणी काय झालं आहे, ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम एक्सक्रिशन चेंज केलं. त्यानंतर नेक्स्ट असेल क्रोनोथेन्सी. ओके, क्रोनेथेसी काय असेल, इट इज डिफाईन्ड ॲज टेम्परल व्हेरिएशन इन द बायोलॉजिकल रिदम्स इन्क्लुडिंग द चेंजेस इन द टार्गेट सेल और ऑर्गन रिसेप्टार, परमिबिलिटी ऑफ द मेम्ब्रेन. इट कॅन ऑल्सो बी डिफाईन्ड ॲज टेम्परल चेंजेस इन द फार्माकोडायनॅमिक्स ऑफ द. जसं आपण क्रोनोकायनेटिक्समध्ये बघितलं की या ठिकाणी काय होतं, तुमच्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम एक्सक्रिशन अफेक्ट केलं जाईल. आणि क्रोनेस्थेसीमध्ये काय होईल, तुमच्या ड्रगचं फार्माकोडायनॅमिक ॲक्टिव्हिटी म्हणजेच मेकॅनिझम ॲक्शन त्या ठिकाणी चेंज केलं जाईल. ओके, बघा फॉर एक्झाम्पल बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर काय, सगळे लॉलवाले ड्रग्स. ओके, प्रोपनलॉल, मेटाप्रोलॉल, ॲटनलॉल, एटालॉल. ओके, इन्क्रीज हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर. एखाद्या कंडिशनमध्ये आपल्या हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, त्यावेळेस समजा आपण हे बीटा ब्लॉकर घेतले तर काय करणार, त्या ठिकाणी हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर कमी केलं जाईल बाय ॲक्टिंग ऑन लंग्स ॲज वेल ॲज हार्ट. बघा काय सांगितलं आहे, बीटा ब्लॉकर टेंड्स टू बी मोर इफेक्टिव्ह व्हेन टेकन इन द मॉर्निंग ॲज ब्लड प्रेशर इज नॅचरली हायर इन द मॉर्निंग हावर्स. आपल्याला माहिती आहे, मग अशा आपण बघितलं ब्लड प्रेशर काय मॉर्निंग हावर्समध्ये जास्त असणार आहे, कारण का मॉर्निंगच्या कंडिशनमध्ये काय होतं, ठिकाणी ॲड्रेनलिन रिलीज केलं जाईल. आणि ॲड्रेनलिन्स काय तुमच्या बॉडीमध्ये हा सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन करणार आहे. म्हणजेच काय, हार्ट रेट वाढेल, ब्लड प्रेशर वाढेल, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढेल, हे वाढणारच आहे. मग आपण काय करणार आहे, त्यावेळेस समजा बीटा ब्लॉकर ड्रग घेतला त्या ठिकाणी काय होईल, इफेक्टिव्ह ॲक्शन प्रोड्यूस केली जाईल. तर नेक्स्ट असेल क्रोनोटॉक्सिटी. बघा क्रोनोटॉक्सिटी काय असेल, म्हणजे सर्कॅडियन रिदम चेंज करण्यासाठी एखादा ड्रग घेतला त्याच्यामुळे काय होईल, टॉक्सिटी त्या ठिकाणी होऊन जाईल. बघा, द टॉक्सिक इफेक्ट ऑफ द ड्रग ऑन द ऑर्गॅनिझम विच इज अनडिझायरेबल अफेक्ट द रिदमिक सिस्टीम. Specific with antitumor drugs, it may be defined as changes in the organism sensitivity to the toxicants in relation to the time. म्हणजेच रेजिस्टन्स पण होऊ शकतो. समजा आपण एखादा ड्रग तो दिवसामध्ये भरपूर वेळा देत असेल किंवा महिन्यामध्ये भरपूर वेळा दिवस किंवा वर्षावर आपण एका ड्रगनेच ट्रीटमेंट करतो आहे, त्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी ड्रगचा रेजिस्टन्स किंवा टॉलरन्स त्या ठिकाणी दाखवलं जाईल. ओके, बघा स्लिपिंग पिल्स. समजा एखाद्या झोप येण्याच्या गोळ्या असतील, while intended to promote the sleep, some sleeping pills can have effect into the next day, causing drowsiness and impacting alertness. For example, तुम्हाला झोपायचं आहे, तुम्ही 8 वाजता झोपताय. ओके, 8 वाजता झोपताय तेव्हा तुम्ही टॅबलेट घेताय. ओके, आणि टॅबलेटचं काय आहे, त्याचं एक 8 तास ॲक्शन असेल. ओके, 8 वाजता झोपले तर काय होईल, तुम्हाला 6 वाजेपर्यंत 8 तास ॲक्शन आहे. ओके, 8 किंवा 10 तास लक्षात ठेवा. चला, म्हणजे ते 4 आणि ते 6 म्हणजे 6 वाजेपर्यंत तुम्हाला काय झोप येणार आहे, 6 वाजेपर्यंत झोप येणार आहे. पण समजा हा टाईम वाढवला, काय होणार, 6 समजा तुम्ही 8ची गोळी 12ला खाल्ली, 12 आणि 8 म्हणजे 8 वाजेपर्यंत काय तुम्हाला होईल, नेक्स्ट डेपर्यंत काय होईल, त्या ठिकाणी इफेक्ट दिसेल. म्हणजेच यालाच काय आपण सांगू शकतो की आपण त्या ठिकाणी जेवढं बायोलॉजिकल क्लॉकनुसार आपण बघूया, ड्रग आपण जेव्हा एक्स्ट्रा घेऊया त्याचा काही इफेक्ट बॉडीवर एक्स्ट्रा त्या ठिकाणी पडेल. त्यानंतर नेक्स्ट असले क्रोनोथेरपेटिक्स. बघा, इन्क्रीज द इफिशियन्सी अँड सेफ्टी ऑफ द मेडिकेशन्स. इन्क्रीज द efficiency and safety of drug or medication by proportionating their concentration during the 24 hours in synchrony with the biological rhythm, determinants of disease. Study of effective therapy relation to the biological rhythm of the disease. म्हणजेच समजा आपण एखादा ड्रग 1 वाजता खाल्ला आहे, 2 वाजता खाल्ला आहे, 3 वाजता खाल्ला आहे, 4 वाजता खाल्ला आहे, किंवा आपल्या बॉडीच्या बायोलॉजिकल क्लॉकनुसार खाल्ला आहे, त्याचा काही इफेक्ट त्या ठिकाणी वेगवेगळा येईल. आणि हाच फेनॉमेन लक्षात घेऊन त्या ठिकाणी ड्रग एखादा आपण एक स्पेसिफिक पिरियडमध्ये घेणार. फॉर एक्झाम्पल, झोपेची गोळी झोपण्याच्या आधी घेऊया, म्हणजे रात्रीच्या वेळेस, किंवा खोकल्याचं औषध आपण काय करणार आहे, रात्रीच्या वेळेस घेऊया, जेणेकरून त्या ठिकाणी फरक पडेल. किंवा एखादी अँटीसिड टॅब्लेट असेल ती काय तुम्ही जेवणाच्या आधी घेऊया अकॉर्डिंग टू, म्हणजे आपल्याला माहिती, फॉर एक्झाम्पल थंडी वाजत असेल किंवा ताप येत असेल, फॉर एक्झाम्पल टायफॉईड असेल, तर तुम्ही ताप काय संध्याकाळी येतो ना, आपल्याला माहिती संध्याकाळी ताप येणार आहे, तर आपण काय करणार, संध्याकाळी थोडंसं आधी आपण ड्रग घेणार, जेणेकरून ताप येणार नाही. ओके,
सकाळी त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट घेत असतो. ब्लड प्रेशर मेडिकेशन्स कोणकोणते ब्लड प्रेशरचे भरपूर सारे. ब्लड प्रेशर्स ऑफन फ्लक्च्युएट्स थ्रूआउट द डे बिंग हायेस्ट इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. म्हणजेच काय आपलं ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होत असताना सकाळी आणि संध्याकाळी भरपूर सारं जास्त असणार ब्लड प्रेशर. टेकिंग सर्टन ब्लड प्रेशर मेडिकेशन्स ॲट द नाईट मे बी मोर इफेक्टिव्ह इन कंट्रोलिंग ब्लड प्रेशर ओव्हर द 24 hour पिरियड. समजा ब्लड प्रेशरच्या ज्या गोळ्या असतील त्या आपण काय संध्याकाळी खाल्ल्या तर पूर्ण दिवसभरामध्ये किंवा 24 तासामध्ये त्याचा व्यवस्थित इफेक्ट त्या ठिकाणी बॉडीवर पडत राहील. ओके, म्हणून ब्लड प्रेशरच्या गोळ्या संध्याकाळी खातात. 10 सिलेबसमध्ये तर पण तुम्ही बघून घ्या. क्रोनोबायोटिक्स. आता भरपूर वेळा क्वेश्चन विचारला की डिफाईन क्रोनोबायोटिक्स अँड गिव्ह एक्झाम्पल ऑफ इट. मग तुम्हाला एक्झाम्पल आठवत नाही तर एक्झाम्पलसाठी बघा काय मेलाटोनिन असेल, नॉन बेन्झोडाझेपिन्स असेल, बेन्झोडाझेपिन्स असतील, हे काय तुमचे सगळे क्रोनोबायोटिक्स ड्रग्स आहेत. म्हणजेच काय जे बायोलॉजिकल क्लॉक किंवा स्लीप अवेक सायकल त्या ठिकाणी काय करतात ॲडजस्ट केली जातील. बघा मेलाटोनिन काय आपल्याला परत एकदा रिवाईज करूया की मेलाटोनिन काय हा एक पिनियल ग्लँडचा हॉर्मोन आहे विच रिस्पॉन्सिबल टू कंट्रोल अँड रेग्युलेट द स्लीप अवेक सायकल. बघा दिस रेडिली अवेलेबल हॉर्मोन रेग्युलेट स्लीप वेक सायकल. इट इज नॉट pharmaceutical drug but natural sleep aid. Melatonin supplements are most effective when taken at the bedtime in your new time zone to signal sleepiness and help adjust your interval. म्हणजेच काय या ठिकाणी हे हा ड्रग कधी खाते जातात तुमचे जेट लॅगमध्ये. हे ड्रग जास्त कधी वेळ खाल्ला जातात तुमचे जेट लॅगमध्ये. व्हॉट इज माय जेट लॅग? म्हणजेच तुम्ही एखाद्या ठिकाणून दुसऱ्या एका जुन्या तुमच्या टाईम झोनमधून दुसऱ्या टाईम झोनमध्ये जात आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथून अमेरिकेला जाणार आहे, या ठिकाणी तुमचे 9 वाजले असतील तर त्या ठिकाणी पण तुम्ही पोचले. त्या ठिकाणी काय समजा आपण म्हणत असेल की या ठिकाणी उजेड असेल तर तिकडे काय असणार आहे, तिकडे अंधार असणार, तिकडे अंधार असेल तिकडे उजेड असेल. ओके, म्हणजे काय सांगणार ते आपण आपलं बायोलॉजिकल क्लॉक पाहिलं होईल. आपलं बायोलॉजिकल त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल तुम्ही इथून उन्हातून किंवा सकाळी 9 वाजता गेले तिकडे पण काय होईल सकाळीच पोचणार आहे. फॉर एक्झाम्पल एवढा वेळ लागणार नाही, पण समजा तुम्ही एका दिवसामध्ये दोन्ही 24 hourच्या पिरियडमध्ये तुम्ही 2दा पण काय करताय त्या ठिकाणी सूर्य बघताय किंवा लाईटमध्ये आहात. 24 तास तुम्ही लाईटमध्ये आहे. म्हणजे आपल्या बॉडीमधलं मेलाटोनिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि हे कॉन्सन्ट्रेशन आपण काय करणार ह्या मेलाटोनिन हॉर्मोन थ्रू केलं जाईल. आता मेलाटोनिनच्या टॅबलेट्स आहेत, त्यानंतर एक नवीन आले आता एक ओरल फिल्म्स म्हणून आल्यात. ओके, डिरेक्ट टाळवर जिभेवर ठेवायचं आणि ते विरघळून जाईल आणि बॉडीमध्ये त्या ठिकाणी सिक्रेट केलं जाईल. ठीक आहे. नंतर प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज वापरमध्ये आहेत नॉन बेन्झोडाझेपिनमध्ये झोल्पिकडेम असेल, इझोफ्लिक्लोन असेल, झॅलिफ्लोन असेल, हे काय सगळे ड्रग्स काय तुमचे नॉन बेन्झोडाझेपिन्स आहेत. बट हे तुम्ही लॉंग ड्युरेशनसाठी वापरता पोटेन्शियल डिपेंडन्स ठिकाणी बॉडीवर येऊ शकतो. डिपेंड होऊ शकेल बॉडी, झोपच येणार नाही ते ड्रग खाल्ल्याशिवाय. ओके, याच्यामध्ये बघा झोप नाव आहे बघा, झोप ओके, झोप आणणारे ड्रग आहे बेन्झोडाझेपिन्स. याच्यामध्ये पण बघा बेन्झोडाझेपिन्स काय टेमाझेपाम, मेडाझोलम, हे काय सगळे दीज आर द टिपिकली स्ट्रॉंगर स्लीप एड बट कम विथ हायर रिस्क ऑफ साईड इफेक्ट्स अँड डिपेंडन्स. याच्या बॉडीमध्ये पण काय डिपेंडन्स फिजिकल डिपेंडन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस केला जाईल आणि म्हणून त्या ठिकाणी काय हे ड्रग्ज कमी प्रमाणात वापरले जातील किंवा अदर रिस्क असतील. ओके, किंवा फेल्युअर ऑफ अदर थेरपी, कारण हे काय मायक्रोझोमल एन्झाईम इंड्युसर्स आहेत. ओके, याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणता आहे क्रोनोबायोटिक्स. डिफाईन क्रोनोबायोटिक्स अँड गिव्ह एक्झाम्पल ऑफ इट. सप्लिमेंटरी याच्यामध्ये क्रोनोबायोटिक्सवर नोट पण विचारले गेले, तर तसं तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर सगळं तुम्हाला प्रिपेअर करून ठेवावं लागेल. ठीक आहे, थँक्यू.